नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपण आलेलो आहोत कुळलीमध्ये आज माझ्या वडिलांचा आजोळ आहे कुळली। तर वडिलांच्या आजोळच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीला ते गणपती बाप्पांचं विसर्जन असतं। तर हा विसर्जन सोहळा एक थोडक्यात दाखवणार आहे, कारण मुख्य जो आपला व्हिडिओ आहे तर तो सुंदर माझं कोकण या चॅनलवर आपण पोस्ट करणार आहोत। यामध्ये थोडे शॉर्ट्स मी घेणार आहे। आणि आता आपण सध्या चाललोय अबलोलीमध्ये, म्हणजे कुळलीपासून एक 13 किलोमीटरवर अबलोली हे गाव आहे। तर अबलोली गावात थोडंसं काम आहे, कारण अबलोली बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ आहे आणि त्या मुख्य बाजारपेठेमध्ये थोडीशी खरेदी करण्यासाठी आम्ही निघालो आहोत। मी आहे, माझा काका इकडे आणि माझा भाऊ जो गाडी चालवतोय। तर इथे काका आहे, इथे मिथून आहे। तर आम्ही तिघं जातोय अबलोलीमध्ये। आता आपण सडेजांबारीमध्ये आलो आहोत। इथे सडेजांबारीमध्ये सहाण आहे आणि शिमगोत्सव मोठा होतो। तर ही सहाण आहे सडेजांबारी गावची आणि शिमगोत्सव इथे मोठा होतो। याचा एक व्हिडिओ आपण सुंदर माझं कोकणवर पोस्ट केलेला आहे। अर्थात शिमगोत्सव देखील प्रत्येक गावाचा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि मोठा असतो। तर सडेजांबारी गावचा शिमगोत्सव तो म्हणजे आपण बनवलेला व्हिडिओ, फक्त तुम्हाला मी सांगितला जस्ट। प्रवास सुरू आहे, एक वाड्या येत आहेत। कोकणातल्या वाड्या किंवा कोकणातली अशी अननोन गावं आहेत की जी खूप सुंदर आहे, म्हणजे जिथे जास्त क्राऊड नाही आहे। एक 5 ते 6 वाजले की गाड्यांचे आवाज टोटली बंद, फक्त पक्ष्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतात। अशा गावात राहायला एक म्हणजे वेगळं समाधान असतं, कारण शांततेचा एक वेगळा आभास तिथे आपल्याला मिळत असतो। तसंच काहीच आपलं कुळली गाव आहे आणि कुळली गावाच्या आसपासची गावं देखील तशीच आहेत, जी शांतता प्रिय आहे असं म्हटलं तरी चालेल। शांतता फक्त, जर ज्यांना जास्त क्राऊड नको असेल किंवा शांतता हवी असेल तर अशा गावात जाऊन त्यांनी कधीही राहावं, जेणेकरून त्यांना आत्मीय शांतता मिळेल। चला प्रवास सुरू आहे आपला अबलोलीच्या दिशेने। तर आपण आता अबलोलीमध्ये प्रवेश केलेला आहे। थोडंसं ट्रॅफिक दिसतंय, रोडचं वगैरे काम चालू आहे मला वाटतंय। अबलोली मुख्य बाजारपेठ आहे अबलोली। भातगाव असेल, तिसंग असेल, कुळली असेल, जांबारी, मासू, शिवणे या गावांची मुख्य बाजारपेठ ही अबलोली म्हटली तरी चालेल। त्यामुळे ही जी आसपासची जी 7-8 गावं आहेत तर त्या सगळ्या गावातली माणसं काही खरेदी करायची असेल तर या अबलोलीमध्ये येतात। अबलोली बाजारपेठ इथं जाऊ ना, चालत अबलोली बाजारपेठ बऱ्यापैकी रश असते इथे। मिथून आणि शैलेश काका थोडंसं काम आहे त्यांचं, ते वरच्या बाजूला गेलेत आणि आपण हे खालच्या बाजूला म्हणजे भातगाव रोडला खाली निघालो आहोत। मासे देखील मिळतात इकडे। पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। आपण कारमध्ये बसलोय आणि जबरदस्त पाऊस पडतोय। तर हा आहे अबलोलीमधले रिक्षा स्टँड, संपूर्ण बाजारपेठ। वेगवेगळ्या प्रकारची दुकानं देखील आहेत, किराणा माल असेल किंवा स्वीट्स असेल, भाजी असेल, तर संपूर्ण अशी दुकानं आहेत। बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ आहे अबलोली। अबलोली सोडल्यावर थोडं वर आल्यावर असं एक छोटंसं पठार आहे, ज्याच्यावर ही सोनावळीची फुलं उमलली आहेत आणि दिसायला एकदम सुंदर नजारा दिसतोय। हा माझा शैलेश काका काहीतरी खातोय, चणे। आणि इकडे आमचे द्वितीय बंधुराज मिथून, असं आम्ही तिघं मिळून गेलो होतो अबलोलीमध्ये आणि आता परतीचा प्रवास
आता जातोय आपण कोळणीमध्ये आणि कोळणीमध्ये जाऊन आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. फायनली आपल्याला बाजारपेठेबद्दल सांगायचं झालं तर बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ आहे. एक आजूबाजूची एक 7-8 गावं मुख्यत्वे करून या बाजारपेठेवर अवलंबून असतात. जास्त तुम्हाला काय फारसं दाखवलं नाही आहे, पण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. थोडंसं माझं देखील काम होतं आपल्यामध्ये, त्यामुळे मी गेलो होतो. आम्ही तिघं मिळून गेलो होतो. चला आता परत जाऊया कुर्लीमध्ये. तर आजूबाजूचा परिसर किंवा हे जे पठार म्हणू शकतो आपण, थोडासा समतल भाग खूप सुंदर दिसतो. हिरवळीने दाटलेला प्रदेश. वातावरण देखील सुंदर झालंय. मगाशी पाऊस पडत होता पण आता कुठेतरी थांबलाय. असाच राहू दे पाऊस, म्हणजे विसर्जन व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करता येईल. तर कुर्लीचा असा एक भाग आहे, पठार सपाट भाग, आणि तिथे हे मलदोबा म्हणून देवस्थान आहे. तर मलद्यावर असं देखील म्हणतात इथे मलदोबा. पांडवकालीन स्थान आहे असं म्हटलं जातं. आणि ही समोर आहे ती शाळा आहे. 8वी ते 10वी पर्यंत इथे वर्ग भरतात. तर कुर्ली गावातून थोडंसं वर आलं की इथे कातळवाडी आहे. आणि ह्या कातळवाडीच्या इथून जो शास्त्री नदीचा नजारा दिसतो तो अप्रतिम नजारा दिसतो. झेड आकार तुम्हाला दिसत असेल. तर समोर जी दिसते ती जिंदाल कंपनी आहे, तवसाळ, त्यानंतर पडवे, चिजबंदर म्हणजे हा आडवा डोंगर आहे तो चिजबंदर, आणि इथे खाली आहे ते जांभारी आहे. तर अशी गावं दिसतात. म्हणजे या बाजूला गुहागर तालुका आणि ह्या डोंगराच्या तिकडे रत्नागिरी तालुका, असं एक समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. पण इथून जो व्ह्यू दिसतो तो कमालीचा व्ह्यू आहे, सुंदर. आपण इथे वरच्या बाजूला होतो आणि तिथून खाली जाणारा मार्ग कुर्ली गावात आहे. तर हा जो रस्ता आहे तर नागमोडी वळणाचा सुंदर रस्ता आहे, तितकाच धोकादायक. कारण आजूबाजूला झाडी वाढली आणि त्या झाडी वाढली असल्यामुळे समोरून येणारं वाहन अजिबात दिसत नाही. जर तुम्ही न हॉर्न देता गेलात तर समोरचं वाहन आपल्या पुढे कधी येऊन ठेपेल आपल्याला देखील कळणार नाही. त्यामुळे अशा रस्त्यावरून, म्हणजे या कुर्लीच्या नव्हे तर अशा कोणत्याही रस्त्यावरून जाताना, अनोळखी रस्त्यावरून जाताना हॉर्न देणं गरजेचं आहे, जेणेकरून समोरील येणाऱ्या वाहनाला देखील कळेल की समोरून वाहन येत आहे. तो देखील मग तेवढाच दक्ष किंवा जागरूक असेल. येऊन बघ पाणी आहे. वानर सेना. तरी घरी विराजमान झालेली गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पा अतिशय सुंदर मूर्ती आहे. आपल्याला याला थोडा उशीरच झाला, कारण गणपती बाहेर काढलेले आहेत आणि या शास्त्री नदीच्या मध्ये जाऊन विसर्जित करण्यात येणार आहेत. आणि इथे ठेवून आरती वगैरे झालेली आहे. आता थोड्याच वेळात समोर म्हणजे ती बघा तिथे बोट आलेली आहे, त्या बोटमध्ये गणपती ठेवणार आणि नंतर मग होडीतूनच मिरवणूक काढणार आहेत. तर गणपती विसर्जनासाठी आता इथून होडीत नेणार आहेत, जिथे होडी आहे. थांबत असलं तर थांबा. पाठ सुटू दे.
बाजूला ठेव ना. सिद्धू गाडी सिद्धू घे. चला तिकडे चला बघितलं सोड तुझ्याकडनं तुझ्याकडे सोड तुझ्याकडनं. शुभ सकाळ मित्रांनो. दिवस दुसरा आहे. काल गणपती विसर्जन झाले आणि आत्ता आपण आलो आहोत कुर्लीमधील जी बोट सेवा आहे तर तिथे आलो आहोत आणि ही याला धक्का किंवा फक्टी म्हणतात ग्रामीण भाषेत. तर त्या फक्टीवर आलो आहोत. त्याला बोट पण दाखवतो तुम्हाला जी प्रवासी वाहतूक करते. तर चाकरमानी कुर्लीतून थेट चाललेत रत्नागिरीत. छोटू चाकरमानी. तर ही आहे प्रवासी वाहतूक करणारी बोट. कोण चाकरमानी. हे चाकरमानी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही गाडीतच बसणार आहोत. जा तुम्ही. सोनाचं लक्ष ना आता. ए टाटा बाबू टाटा. चले चल चल. पाऊस आला. तर ही जी बोट आहे तर ती जांबारी टू कुर्ली अशी प्रवासी वाहतूक करणारी बोट आहे आणि ही आहे शास्त्री नदी. मला पण दे बाळा. दे 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 दे. गेलं. बाय बाय टाटा. तू खाल्लंस काय खाल्लंस काय खाल्लंस. आग्रा काही तर दातच नाही तुला. टाटा कर बाळा. बाय 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 बाय. हा चलो टाटा. ए चाकरमानी. ए चाकरमानी. फोटो नाही. अबो तर ही बोट सेवा आहे अजूनही चालू आहे. कारण बरेच वर्ष झाली ही पॅसेंजर बोट सेवा म्हणजे कुर्ली टू जांबारी अनेक वर्ष ही अविरतपणे सेवा देण्याचं काम हे करत असतात. तर फायनली आपले जे भाऊ आहे तो रत्नागिरीत राहतो आणि तो गणपतीसाठी
इथे आला होता आणि त्यानंतर आता मग पुन्हा तो चालला आहे रत्नागिरीत. आणि हा जो संपूर्ण धक्का आहे तो कुर्लीचा धक्का आहे आणि त्या बाजूला जी बोट लागते तर ते जांभारीमध्ये लागते. तर आता इथे जी बोट आहे ती गेली आहे. पॅसेंजर वाहतूक अनेक वर्ष अविरतपणे प्रवाशांना सोय देण्याची ही एक तरतूद आहे. तर हा कुर्लीचा शेवटचा स्टॉप म्हणजे कुर्ली बस स्थानक. तर इथे ST लागते, STचा स्टॉप आहे, शेवटचा स्टॉप. आणि बाजूला तिथे बोट सेवा. कुर्ली बस स्थानका शेजारी आमचे रविदादा रहाटे यांचं वडापाव स्टॉल आहे. ते वडापाव पॅटीस वगैरे मिळतो आणि रुचकर चव म्हणता येईल. अनेक वर्ष अविरतपणे अखंडपणे सेवा देण्याचं काम करत आहेत. एक छान चव इथे आपल्या वडापावला मिळते. आमचे एक काका सुरुवातीपासूनच वडापावावर ताव. आमचे मित्र देखील आहेत. ओमकार वडापाव सेंटर. रवी आता किती वर्ष आली? 25 वर्ष. तर कुर्ली गावातली एक युनिक आयडिया बघू शकता. वॅगनर थेट घरावर पार्किंग केली जाते, पण आता ती त्या स्लोप जो बनवलेला आहे म्हणजे घराला लागून आणि रोडला लागून त्यावर आहे. पण ही जी गाडी आहे तर ती थेट घरावर पार्किंग केली जाते. भात नाही खायचा. माऊ. तर ही आमच्या घरातली 2 मांजरं आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि आज आहे गावठी चिकनचा बेत. इथे आमचे द्वितीय बंधुराज वाटण करताना आणि मी त्याला स्वतः दाखवतोय वाटण कसा करायचा ना तो मी दाखवतोय. आणि हे आमचे बंधुराज खास करसगाव दापोलीवरून आलेले आहेत वाटण दाखवायला. आणि इथे चुलीवरचा चिकनचा बेत आहे, कारण ही जी रेसिपी रेअर आहे चुलीवरची. आणि इकडे वाटण, पाट्यावरचं वाटण हे आजकाल कमी बघायला मिळतं. हो, खूप कमी. मिक्सरमुळे जरा लाईट गेल्यामुळे तर बघायला मिळालं. त्यामुळे लाईट जर असतं तर हे बघायचं हेच नव्हतं, भाग्यच नव्हतं. पावडा नाही रे, मला नाही माहिती. तर पावडा मला करत नाही. नवीन गावठी चिकनचा बेत. माहिती पावडा बनवतोय बातमध्ये. आणि पाटा गावठी चिकन आहे. तर आता आपण हेदवीमध्ये आलो आहोत आणि हेदवीची बामणघळ सुप्रसिद्ध आहे. आणि बामणघळला जायच्या आधीच हे इथे उमा महेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे. ऍक्च्युली तिथून रोड आहे, जी कमानी दिसते तिथून, पण आपण खालच्या बाजूने आलोय. विथ फॅमिली. काय कसं आणू? फक्त जाताना इथून काळजी घ्या, कारण असा जो हिरवा भाग जो दिसेल तर ती शेवाळी आहे आणि त्या शेवाळीवर एकदा तुम्ही पाय टाकलात तर पाय सरण्याची शक्यता असते. त्यामुळे जाताना अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाश जा. आपण सनसेटला इथे आलो आहोत. इथे आपण सनसेट अनुभवणार आहोत आणि मग स्वस्थानी परत येणार आहोत. इथे काका आणि काकी देखील आलेले आहेत. काकी पहिल्यांदाच येते. काका काकीला सावरत आणतोय, कारण एरियाच तसा आहे. हो, रगडारगडी व्हायची. आणि समोरच बघताय हेदवीचा बीच, हेदवी समुद्र किनारा. सुखद सुखाची अनुभूती आपण इथे घेण्यासाठी आलो आहोत. सगळे आपले घरची मंडळी सावकाश येत आहेत, अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक.
तर उमामहेश्वराच्या मंदिराच्या मागेच ही बामणघळ आहे. समोरच हा जो घळीसारखा एरिया आहे पोलगड भाग, तर तीच आहे सुप्रसिद्ध बामणघळ. आता ओटी आहे त्यामुळे तेवढा पाण्याचा फवारा उडताना दिसणार नाही. तर हीच ती घळ आहे. पण आता ओटी असल्यामुळे पाण्याचा फवारा तेवढा उडणार नाही. आता पाऊस आहे त्यामुळे हा आजूबाजूचा जो परिसर आहे तो अगदी हिरवाईने नटलेला आणि खूप सुंदर दिसतोय. तर हा फिशिंग स्पॉट देखील छान आहे. आणि आमचे बंधुराज जे दापोलीहून मधून आलेत तर रॉड फिशिंग करण्यासाठी आलेले आहेत. नुकताच त्याने रॉड घेतलाय आणि रॉड नौकेच आहे ते फिशर्स. नौके पक्के तर छानपैकी आपण हेदवीला आलो आणि हेदवीला प्रामुख्याने जी सुप्रसिद्ध बामणघळ आहे तर तिथे आलो आहोत. तर बामणघळविषयी थोडीशी माहिती जी मला माहिती आहे तर ती सांगतो. वर्षानुवर्ष आणि शतकानुशतके समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मारा होऊन या जो काळा खडक आहे आपण ज्याच्यावर बसलोय तर त्या खडकाला 30 ते 35 फूट लांबीची एक भेग गेली आहे, ज्याला चीर असं म्हणतो, भेग चीर. तर ही साधारण लांबी 30 ते 35 फूट आहे. रुंदी याची 3 ते 4 फूट आहे आणि लांबी उंची याची लांबी नाही उंची 12 ते 15 फूट आहे. तर अशा ह्या भेगेमध्ये जेव्हा समुद्राचं उधाण असतं, समुद्राला पावसाळ्यात असेल किंवा भरती असेल तर प्रचंड प्रमाणात मोठ्या लाटांचा मारा होतो आणि ही मारा झालेली जी लाटा आहेत त्या आतपर्यंत जातात आणि साधारण आतपर्यंत गेल्यावर जो गळईचा शेवटचा भाग आहे तर तिथे जाऊन आदळतात आणि त्यानंतर मग 30 ते 35 फूट लांबीचा उंचीचा असा एक जलस्तंभ किंवा जलाविष्कार तयार होतो आणि तो पाहण्याजोगा असतो. तर असा या गळीची थोडीशी माहिती आहे. पण थोडासा रिस्की पॉईंट आहे, कधी आलात तर सावकाश आहे. आणि इथून बसून जबरदस्त नजारा आपण पाहतोय. एरिया खरंच खूप सुंदर आहे, तेवढाच धोकादायक आहे. येताना जरा सावकाश आणि काळजी घ्या. तर घळईच्या अगदी समोर आपण आलो आहोत, कारण येण्याची वाट ही रिस्की आहे इथून. पण मला माहिती आहे म्हणून मी सावकाश आलो. आता कसं आहे, भरती आता नुकतीच सुरू झाली आहे त्यामुळे तेवढा जो फवारा आहे किंवा जलस्तंभ आहे तो बघायला मिळत नाही आहे. पण अचानक एखादी मोठी लाट आली तरच कुठेतरी बघायला मिळतोय. पण जेव्हा पूर्ण भरती असेल ना तर हा नजारा मात्र पाहण्याजोगा असतो. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं एक विहंगम दृश्य, सुंदर दृश्य इथे आपण टिपत आहोत. ही संध्याकाळ, एक सुंदर संध्याकाळ आपण हेदवी समुद्र किनाऱ्यावरून आणि बामणघळी जवळून अनुभवतोय. खूप छान दृश्य आहे. तर या डेली ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आबलोलीत प्रथम गेलो आपण आणि तिथे थोडीशी खरेदी होती ती केली. आबलोली बाजारपेठ तशी मोठी आहे, म्हणजे एक 7-8 गाव आजूबाजूची जी गावं आहेत तर त्यांना पूरक अशी बाजारपेठ आहे. त्यानंतर मग आपण आपल्या वडिलांच्या आजोळचा गणपती म्हणजे कुळलीमधील माझ्या बाबांच्या आजोळचा गणपती विसर्जन सोहळा पाहिला. तर त्याचा जो मुख्य व्हिडिओ आहे तर तो आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलवर पोस्ट केला आहे. आणि त्यानंतर मग आपला जो भाऊ आहेत म्हणजे आपतेष्ट परिवार रत्नागिरीतून स्पेशली गणपतीसाठी आले होते तर त्यांना देखील आपण मग सोडायला गेलो होतो.
जी कुर्लीत प्रवासी वाहतूक करणारी जी बोट आहे तर तिथपर्यंत सोडलं. त्यानंतर ती जांभारीत गेली आणि जांभारीतून मग बाय वे ते रत्नागिरीमध्ये गेले. आणि त्यानंतर आत्ता आपण जे आहोत ते ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. इथली सुप्रसिद्ध बामणघळ आहे आणि हेदवीचं दशभुज गणेश मंदिर देखील अतिशय प्रसिद्ध आहे. तर हा जो शांत निवांत असा जो जे वातावरण आहे तर खरंच एक मनाला एक वेगळी लळा लावणारा आहे. कारण एक शांत निवांत परिसर आणि इथे येणाऱ्या फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज. आणि आता कसं आहे थोडंसं पाण्याला आत्ता भरती आलेली आहे त्यामुळे तेवढा तो जलस्तंभ किंवा जलप्रपात आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण जेव्हा भरती असेल किंवा समुद्राला उधाण असतं तर ते नक्कीच आपल्याला एक विहंगम दृश्य बघायला मिळतं. इथेच बाजूला उमामहेश्वराचं मंदिर देखील आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. आणि ह्या अशा बीचवर ह्या जे स्टोन्स आहेत, हे दगड आहेत तर त्याच्यावर बसून एक क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करू शकता. तर असा होता डेली ब्लॉगची हीच गंमत असते की आपण जिथे जिथे जातो तिथलं आपण जे शूट करून तुमच्यापर्यंत ठेवतो आणि त्यात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी माहिती मिळेल हाच एक माफक माझा हेतू असतो. आणि त्यानुसार आपले हे डेली ब्लॉग बनवत असतो. आपले 2 चॅनल्स आहेत, एक सुंदर माझं कोकण आणि आता हे जे तुम्ही बघताय ते मयूर पाटील. तर सुंदर माझं कोकणवर देखील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात प्रॉपर आणि याच्यावर डेली ब्लॉग असतात. तसंच आपलं सुंदर माझं कोकण या नावाने इन्स्टा पेज आहे. तसंच सुंदर माझं कोकण या नावाने फेसबुक पेज आहे आणि मयूर पाटील नावाने फेसबुक प्रोफाईल आहे. तर त्या ज्या लिंक्स आहेत तर त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत असतो आणि नक्कीच तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आता झाले व्हिडिओमध्ये तात्पुरतं निरोप घ्यायची. तर भेटूया का नवीन व्हिडिओ तर नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.